महत्वाची बातमी आपण पाहतोय। काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या विरोधात भाजपाकडून आता निदर्शनं केली जात आहेत। उल्हासनगरमध्ये भाजपाकडून आंदोलन केलं जात आहे। जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। सपकाळांची माफी आणि राजीनाम्याची मागणी होतीये, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा या ठिकाणी भाजप आंदोलकांकडून आता दिला गेलेला आहे। सपकाळ यांनी माफी मागावी आणि राजीनाम्यासंदर्भात आता या ठिकाणी आंदोलकांकडून घोषणाबाजी सुरू आहे। उल्हासनगरमध्ये भाजपकडून हे आंदोलन केलं जात आहे। हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधामध्ये भाजपाची निदर्शने उल्हासनगरमध्ये या ठिकाणी भाजप कार्यकर्ते आक्रमक पाहायला मिळतात। हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून आज भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे। आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष आहेत, आपण हर्षवर्धन सपकाळ ने जो छत्रपति शिवाजी महाराज की तुलना टीपू सुल्तान से की है वो एकदम निंदनीय, उन्होंने अपराध किया है। उनको महाराष्ट्र की जनता से माफी मांगनी चाहिए। जिस टीपू सुल्तान ने हिंदुओं के मंदिर तोड़े, जिस टीपू सुल्तान ने हिंदुओं को धर्मांतर करने के लिए मजबूर किया, ऐसे टीपू सुल्तान की जो है वो सराहना करते हैं और उनकी तुलना छत्रपति शिवाजी महाराज से करते हैं। जिन छत्रपति शिवाजी महाराज की वजह से आज हिंदुत्व इस महाराष्ट्र में जिंदा है, ऐसे छत्रपति शिवाजी महाराज के उनको नमस्तक होना चाहिए और उनकी जो है वो तुलना जो है वो टीपू सुल्तान से करते हैं। हम इस बात की घोर निंदा करते हैं और ये मांग करते हैं कि उनको माफी मांगनी चाहिए महाराष्ट्र की जनता से। अगर वो माफी नहीं मांगते हैं तो महाराष्ट्र की जनता उनको कभी माफ नहीं करेगी। पण पाहिलेलं आहे की हर्षवर्धन सपकाळांनी केलेल्या वक्तव्य जे आहे याची त्यांनी माफी मागावी, अशा प्रकारची जी मागणी आहे ती आता भाजपकडून करण्यात येत आहे। नीलम दिलगोटे, लोकशाही मराठी, उल्हासनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।